सध्या अमळनेर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये मनोज जरांगे पाटील आहेत। आपण पाहतोय सध्याची ही सर्व दृश्य आहेत अमळनेर येथील आहेत। बीड जिल्ह्यामधील पाटोदा तालुक्यातील अमळनेर येथील ही सर्व दृश्य आपण पाहतो। हे दादांच्या सोबत असलेला ताफा आहे आणि इकडे काय पुतळा आहे का? सध्या अमळनेर या ठिकाणी आपण आहोत। अमळनेरमध्ये मनोज जरांगे पाटील आहेत आणि आपण पाहतोय की अनेक मराठा बांधव दादांच्या स्वागतासाठी या ठिकाणी अमळनेरमध्ये सज्ज झालेले आहेत। अमळनेर या ठिकाणी दादा भेट देण्यासाठी पोहोचलेले आहेत। हो चालतं। अमळनेर बीड तालुक्यातील या गावामध्ये दादांचे स्वागत। अमळनेर या गावामध्ये मारुतीरायांचं दर्शन घेतानाची अमळनेर या ठिकाणावरची दृश्य आपण पाहतोय। आदरणीय मनोज जरांगे पाटील अमळनेर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि दादा मारुतीरायाच्या चरणावरती जल अर्पण करून पूजा करतानाची ही सर्व दृश्य आपण पाहतोय। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आज अमळनेर या ठिकाणी आहेत। आपला मराठ्यांचा क्रांती सूर्य मराठा योद्धा ज्या माणसा एक मराठा व्यासपीठावरील अमळनेरमधील सर्व ग्रामस्थ खाली होतील। फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील साहेब व्यासपीठावरील बाकी सर्व खाली या।
मंडळी व्यासपीठावर येऊ शकतात. बाकी सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे. दादांच्या छत्रपती शिवरायांच्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केलंय. आता यानंतर आपण दादांच्या या ठिकाणी सत्कार करणार आहोत. दादांचा सत्कार आपण दिवाळीचा सण सर्वांनी आनंदात साजरा केला, पण त्यावेळेस आपल्या गावातील एक बांधव आपल्या समाजासाठी त्यांनी खूप मोठा गोल आयुष्यामध्ये त्याग केला. त्या मुलाचं नाव आहे रोहित प्रिन्स आणि तुझ्या वडिलांना मी विनंती करतो आपल्या शिवांचे दादांना पुष्पहार घालून दादांचं स्वागत करावं. दादांच्या उपोषणामधून उपोषण एवढी मोठी ताकद लागली. सर्टिफिकेट भेटलेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. हे आंदोलन आपले ऋण कधी विसरणार नाही. इथून पुढे गुरुना शब्द हे आंदोलन करण्यासाठी असेल. मी माझे थांबवतो. यानंतर दादा आपले विचार आपल्या समोर व्यक्त करतील. सर्वांनी बसून घ्या. दादा बोल. बाकी सगळे व्यासपीठावरले खाली व्हा. तुम्ही बसा. सगळे व्यासपीठावरले सगळे खाली दादांचा कुणी वाढायचं सगळे खाली या. छत्रपती शिवरायांचे वंदन करू. आपल्या अंबळनेरमध्ये जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा देश. मराठा आरक्षणाची लढाई पूर्णपणाने मराठा समाजाला आता जिंकत आहे. खूप दिवसापासून आपला मराठा समाज या आरक्षणाची वाट बघत होतो. कधी मिळेल का नाही या संदर्भात मराठा समाज आता येऊन थांबला होता आणि सगळ्या आशा पण मराठ्यांच्या आता संपल्या होत्या की मराठ्यांना आरक्षण मिळेल. कधी आपले लेकर आता मोठे होतील की नाही. एक वखारी म्हणजे बरोबर. परंतु आरक्षण तर मिळतच नव्हतं. पण टप्प्याटप्प्यावर विरोधकांच्या टीम वाढत होते. मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सगळेजण देव पाण्यात पडून उभा होते. काही केलं तरी या मराठ्यांच्या वाट्याला आरक्षण जाऊ द्यायचं नाही आणि त्यातले त्यात ओबीसी तर जाऊ द्यायचं नाही. ओबीसी मधून मराठ्यांना कधीच आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि मराठ्यांना एक सुद्धा होऊ द्यायचं नाही. मराठ्यांनी एका फटक्यात दोन कामं केली. मराठी एक सुद्धा झाले आणि मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण घेतलं सुद्धा. काही थांब ना तू, तुला दम नाही घालणार. आरक्षणात अशीच बुळबुळ होती. सगळे बुळबुळ बदल काढले, सगळे धुवून काढले, एक नाही सोळ. आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला आता निर्भीड पावलं. घरात बसून नाही चालणार. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो आरक्षण सगळ्याला लागणार. घरातून बघायचं आता बंद करा. लेकर सुशिक्षित बेकार झाले, लेकरांचं वाटोळ व्हायची वेळ आली. घरातून बघायचे धंदे बंद करा. मराठी आतापर्यंत हेच केलं, तोपर्यंत सगळे पुढे निघून गेले आणि मराठा सगळ्यात मागे राहील. आज सगळ्यात जास्त सुशिक्षित बेकार या राज्यात असतील तर फक्त मराठीचे पोर आहेत. घरात बसता का वर
आपल्याला पर्याय नाही लेकरं मोठे केल्याशिवाय. आता आरक्षणाचा विषय एकदम थोडा राहिला आहे. वरची जबाबदारी मी सांभाळतो, वरची काळजी नका करू, खालचं थोडं बाजू तुम्ही सांभाळ. काही काही ठिकाण मस्ती चालल्यासारखं होतं. जरा कळू द्या मराठीला काय असते. लेकरं जगवायचे आणि टिकवायचे सुद्धा, जात बीत जगवायची आणि टिकवायची सुद्धा, दोन्ही जबाबदारी आपल्यावरती. थोडं भानावरून एकमेकाच्या मदतीला उभा राहता. मी सगळ्या दुश्मन अंगावर घेतला, मी नाही घेत त्याला. विरोधकाची पण अंगावर घेतली आणि सत्ताधारीची सुद्धा घेतली, पण माझ्या मराठीच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हटत नाही. किती दुश्मन जरा खालची बाजू सांभाळा, थोडी एकमेकाच्या मदतीला धावून जा. आता गरज आहे, समाज बदलला. समाजाला फक्त आता एकमेकाच्या साथीची थोडी गरज आहे. तुम्हाला न मिळणारं दिलाय, तुम्हाला जे कोणीच मिळू देत नव्हतं ते मिळून दिलंय. तुम्हाला ओबीसीतून आरक्षण तुम्हाला कोणीच मिळू देत नव्हतं ते दिलंय. आता थोडा एकमेकाच्या मदतीला धावून जायचं, एकमेकाला साथ द्यायची, एकमेकाला सहकार्य करायचं, एकमेकाच्या सुख दुःखात उभारायचं, हे काम करायला सुरुवात करा. कारण याच्याशिवाय समाजात सुद्धा प्रगती नाही होणार. आरक्षणात खूप प्रगती होणार आहे तुमच्या. या आठवड्यात 11 PSI झालेत आपले, जे कॉन्स्टेबल झाले होते. फक्त आरक्षणाच्या जोरावर 1 ते 1.5 वर्षात बघा आता नोकरीतला मराठीचा टक्का कसा वाढतो. मराठी नोकरीतून पूर्ण मागे सरकले होते. आता नोकरीतला टक्का मराठ्यांचा बघा राज्यात आणि केंद्रात किती ताकदीनं वाढतो. काल 2 मुली अंतरवालीला आल्या होत्या, कॉन्स्टेबल झाल्या होत्या. त्यांनाही प्रमाणपत्र मिळालं, त्यांची रँक बदलली, त्या दोघी PSI झाल्या. रोजी होता अंतरवालीला आल्याने सांगितलं आम्ही कॉन्स्टेबल मधून रोज होणार होतो, पण उद्या त्याला PSI म्हणून रोज व्हायला चालू. ही ताकद आहे आरक्षणात. तुमचे लेकरं अधिकारी बनणार, तुमचे लेकरं मोठे होणार, तुमच्या कष्टाचं चीज होणार. त्यासाठी तुम्हाला ताकदीने उभा राहावं लागणार. एकमेकाच्या तोंडाकडे बघून नुसते मजा बघायचे दिवस आता संपलेले. ज्यांनी असं केलं ते जाती संपलेल्या आणि जे एक जीवाने एकमेकाच्या मदतीने येऊन समोर झाले ते सगळे सुधारलेले. जरा सावध व्हा, विनाकारण दुश्मना पत्करायचा बंद करा. बांधव फोडणे, राजकारणासाठी भांडण करणे हे थोडं बंद करा. कोणीच कोणाचं नाही. 5 वर्षात सगळ्या पक्षाची सत्ता आली असं तो ऐकलं होतं का? 5 वर्षात सगळ्या पक्षाची सत्ता आली असं कधी ऐकलं होतं का? 75 वर्षात आली का नाही? मग भाजप राहिलं होतं ते बी आता आलं आणि आपण त्यांच्यासाठी मारामारी केल्या. त्याचं काय करतात? एकमेकाच्या माड्या लावून बसायला लागले. नेमकं आपलं कोण आहे? आता आपण त्यांच्यासाठी दुश्मन पत्करला. आता 2-3 कामं करा. मराठ्यांनी कोणाच्या प्रचाराला जायचं नाही, कोणाच्या सभेला जायचं. काहीच चुकलं नाही यांच्यावरून. आपलं कोणी काही 100 रुपयाचं तेल मीठ घेऊन देत नाहीत आपल्याला. आपला संसार आपल्याला चालवा लागतो. आपले कष्ट करून आपले लेकर आपल्याला मोठे करावं लागतं. काही घेणं नाही देणं नाही कोणत्या राजकारण्याचं आणि भेद करण्याचं. हे काम त्यांचं होतं. आरक्षण विधानसभेच्या पटलावरती हे होते. आरक्षण शोधण्याची जबाबदारी यांची, यांनी नाही शोधली. शेवटी आपल्यालाच गोरगरिबांना एकत्र येऊन ही लढाई लढवावं लागली, जिंकावं लागली. तुमच्या निघाले नोंदी का प्रमाणपत्र नोंदी सगळ्यात आडनावाचं निघालेलं येतात. सगळ्यात निघाले. एकदा म्हणतात एखाद्या निघाले, एका म्हणतात सगळ्यांचे निघाले. निघाल्यात कोणाचं? महाराष्ट्राचं नाही तर तुम्हाला तुमच्या गावात
मॅगीची बी निघाली. कोण राहिले खाली मग आता? सगळे झाले. हा. मग तर कल्याण झालं राव तुमचं. आणि जायचं राहत मागं. आमचं गाव पण 90% निघाले. तुमच्या निघाले झालं तुमच्या लेकराच्या कल्याण. आता का ते निवडून त्यांना थांबा. माती खाली आता. किशी करायला ती तुमचं भागलं. कोणाच्या भावना लेकराचं कल्याण झालं म्हणूनच जीवाची बाजी लावली होती. मरायला त्यामुळेच भेट नाही की माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे म्हणूनच मरायला होती. आता फक्त 2-3 कामं करा कारण मला पुढे लय मोठी गाव होतं. रोज 5 वाजायला लागेल मला. रोज गुन्हे दाखल करायला लागेल ते माया. तोंडात झाले त्याने बोलता येणार. दम ठेवून बोलायला लागेल. कोणी प्रचाराला आणि सभेत जायचं एकाही मराठीच्या माणसांना नाही बोलत. दुसरं काम उद्या सकाळी अंबळनेर आणि परिसरातल्या सगळ्या गावात 8 जूनला नारायणगडावरती 6 करोड मराठ्यांचा 900 करोड कार्यक्रम. या कार्यक्रमाचे कॉन्ट्रॅक्ट छापून आणायचे. मराठ्यांच्या जेवढ्या मोटरसायकल पुरे घर असत्या याला लावून टाकायचं. मागून पुढून ते कोण टाका. या उमेदवारांना त्याचं कॉन्ट्रॅक्ट तितक्या जागाच नाही राहिली. त्याला मात्र अट्टपुराला लावून हिंडांबरी निघाला. आपल्या गाडीला आपले लेकराचं भविष्य जे आरक्षणाचे केलं मोकळे. तिसरं काम मोबाईलवर सोशल मीडिया इतका चालवायचा. रोज एक पोस्ट टाकायचा. चलो नारायणगड आजी विशाल असा बनावला आहे. रोज एक पोस्ट टाकायची मोबाईलवर. आपल्या लेकरासाठी आपल्या जातीसाठी ताकदीनं कामाला लावायचं. महाराष्ट्रात मोबाईलवर दुसरं काही दिसलंच नाही पाहिजे. नुसतं नारायणगड 8 जून मराठीची सभा एवढंच दिसलं पाहिजे. आणि उमेदवाराला सुद्धा 100 टाकीचा रोज पोस्ट नारायणगड चलो नारायणगड मराठी सभा. प्रत्येक उमेदवाराला टाकायचं. त्याच्या चिन्ह ध्यानात नाही राहिलं म्हणजे काय होतं. ते उमेदवार भाषणात बोलता बोलताच म्हणलं पाहिजे प्रचंड बहुमताने नारायणगडात दिले. यांनी इतकं पागल केलं आपल्याला. खूप पागल केलं यांनी. आपले लेकरं हुशार असून सुद्धा सुशिक्षित बेकारून हिंडायला लागले आणि लाखाने हिंडायला लागले. 2च काम करा माय बापा. तुम्हाला मिळाला असं मिळू द्या. दुसऱ्याच्या लेकरासाठी सुद्धा लढायचं आपल्या. महाराष्ट्रातलं एकही मराठीचं घरातलं पोरग आरक्षणावरून वंचित नाही राहिलं. एकही. ज्यांना आरक्षण मिळाले त्यांनी ताकदीनं काम करावं. ज्याला मिळालं नाही त्याच्यासाठी रातपाट एक करायचं. सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय ज्यांना मिळाले त्यांनी मागे सरकायचं नाही. काही झालं तरी मागे सरकायचं नाही. हे आपल्याला मिळवायचं. कारण आता फक्त सगळे सोयरींच्या अंतर्गत राहिले. बाकी सगळं आरक्षणाचा विषय आपण संपत आणलाय जवळपास. आणखीन 2 महिन्यात खूप मोठा आकडा जाईल. मला वाटतं रात्रीचा आकडा आहे 1,05,000 नोंदी आतापर्यंत मराठवाड्यात सापडल्या. त्या फक्त 6,000 होत्या. फक्त 6,000 होत्या. 1 लाखावर 25 लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो. हे आता परिवाराचं इतकं टक्कर कामं सोडलंय आपण आता. जर नाहीच नोंदी निघाल्या तर त्यांच्यासाठी सगळ्या सोयीचा अंमलबजावणी. त्यामुळे इथून पुढं जी सभा होणार आहे 8 जूनची त्यात अंबळनेर परिसरातला एकही मराठ्यांचा माणूस आणि माता माऊली झालेला नाही राहायचं. एक की नसून आपल्या सगळे काम 1 दिवसासाठी सोडून दिले. खूप मोठं सोपं आपल्या समाजात
मी तुम्हाला कोणाला मतदान करा कोणाला नका तो सांगणार, कारण आपण त्याच्यात नाही. मी वैयक्तिक राजकारणात नाही, कारण माझा ते चळवळीवर विश्वास आहे. कारण ह्या चळवळीनं 70 वर्षात न मिळणारं आरक्षण मिळवलं. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण असं पाडा कोणाला पण पाडा ते 5 पिढ्याच्या खंडातून इतक्यात घेणं पाहिजे. तुम्हाला मराठा आणि हिंदी एकच या कार्याच्या बाजूला त्याला मिळतात. तुम्हाला करायचं त्याला यावेळेस काहीच म्हणणार, पण ही जी भीती मताची नाही, तुमच्या एकीची भीती तुमच्या मताची कोणाला माहिती भीती शेतवा 88 एका निवडून महाराष्ट्र फक्त आणि प्रत्येक टप्प्यात त्यांना पंतप्रधानाला इथंच मारला, इथंच मारा जिंकल्याला. एकीची भीती आहे, पण तुमच्या मताची भीती आहे. आता इथून पुढं मताची भीती वाढली पाहिजे. पाटणा मोठे विजय उमेदवार होण्यापेक्षा निवडून येण्यापेक्षा आपण जरी झालो ना 288 पैकी 92 ते 93 मतदारसंघ असे सगळे जरी याच्यावर जाईल तर नुसते मराठ्यांचंच 92 मतदारसंघ. हे तर कामाचं काय कामाचं पाहिजे तुम्हाला गेला पाहिजे. आता ते बघा बाहेर लोकशाही सोडली सगळ्या त्याला काही येत नव्हतं. बोललो म्हणजे हे काम करेन का ते मला त्याला वाटलं उपोषण सोडून घ्या गेलो सचिव मान्यवर तिथे गेल्यावर चर्चा नाही आरक्षण ते पडलं वाटण्यात मला असे मंत्री का करू देते खाली काय लेखक सही घेतली 2 दिवसांनी पीएन बघितलं त्यांनी सही केली. ते मला त्याच्यावर सही केली का ते मला ते म्हणजे ते असं लिहिलं होतं. अरे मला पळलो कसं धरून माग असं थोडी
पण कामगाराला नाही म्हणत कशावर साहेब होते आणि कशाला हा म्हणतो. तशी आपली मागणी काय मराठा धनगर बांधायचे शेतकरी काय म्हणतो त्यांना कसा पीक विमा येतो त्यांना म्हणा शेतकऱ्याला त्रास नाही का. मग लोकांना घेतलं का 20 वर्ष 20 ते 25 त्यांना होती का तुमच्या मताच्या जोरावरती इतके पैसे झाले 2-2 कोटीच्या गाड्या त्यांना बसायला 2-2 कोटी आणि ते पोरं परदेशात शिकायला आपल्या गावात सोडायला पाहिजे आपल्या मताचे परदेशात शिकायला त्यांना त्या परदेशात गेल्या पोराला त्याचे भैया त्या शेतीत हाकता येणार नाही त्याला भैया म्हणतो आपण आणि ते आपल्या पोरांना नाम्या चुक्या यज्ञा मास तुम्हाला काम सांगू करताना तुम्ही काहीच काम मला वाटतं तुम्ही सांगू शकतो मला आपल्याला करायचं आपलं रोज विचारते घराच्या बाहेर जाते चालली रोज विचार मला माहिती येते का ते तुमच्या जवळच रोज विचारते मी आहे तुमच्या मागे तुम्हाला काय करा तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या मागे त्यांना सुधरून त्यांना आता बी म्हणून टाकतो यांना रोज घर सोडलं की जरा पुढे जाते हे जर म्हणले साहेबाच्या बाहेर त्यांना टंगले बांधू करा किंवा साहेबाच्या बाहेर मरून दे म्हणा तिथे सध्या आरक्षण विरोधी आपल्या लेकराच्या कल्याणावर हे इतके मोठे झाले आणि हे प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात राज्यभर यांच्या मागे पळून आपल्या लेकरांचं वाटलं झालं. मी काय कोणाला मतदारांना निवडून आणून म्हणण्यासाठी नाही आलो. मी तुमच्या जीवावर तुमच्या पाठबळावरती जीवाची बाजू लावून जातो. मी मरायला सुद्धा देत नाही. मला डॉक्टरांनी सांगितलं माझं आत्ताही माझं शरीर साथ नाही देत मला चालताना उतरताना सुद्धा माणसं धरायला लागतं. मला डॉक्टरांनी सांगितलेलं तू बाहेर फिरू सुद्धा नको आमरण उपोषण घेतो तोंडावर सुद्धा शब्द काढू नको तू डायरेक्ट मोडू शकतो. तरीही मी हटत नाही. मला माहिती एवढी संधी माझ्या मराठा समाजाच्या लेकरं मोठी करायची आता नाही हटायची. मेलो तरी मी एकटा मरण पण करोडो मराठीचे पोरं सुधारतील माझे त्यामुळे मी मरायला लागले. आज आरक्षणात गावाची गावं मिळायला लागली. फक्त माझे तुम्हाला हात जोडून विनंती माझी जात लई दिवसाने एकत्र झाली फुटून देऊ नका. राजकीय लोकांसाठी माझी जात फुटून देऊ नका लई दिवसाने झाली. मी तुमच्यात असं नसेल मला नाही माहित कारण माझं शरीर मला साथ बी देत नाही आता पण ही खांद्यावर जबाबदारी आजपासूनच आहे तुमच्या. माझी जात फुटून देऊ नका काही झालं तरी हरकत नाही. लई दिवसाने माझी जात एकत्र आली आणि समाजाला न्याय सुद्धा मिळाला. 8 जूनची ताकदीनं तयारी करा. 8 जूनला मुंग्यासारखे रामनारायण लागले पाहिजे. एकही माणूस अंबळनेर परिसरातल्या 40-50 गावात एकही मराठ्याचा माणूस धरून नाही राहिला पाहिजे. सगळे नारायण माझा तुम्हाला जाता जाता शब्द आहे. माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय आरक्षणाचा गुलाल त्यांच्या डोक्यावर टाकल्याशिवाय 1 इंच सुद्धा मी मागणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. प्रत्येक ताकदीने आपल्या नारायणगडाची तयारी करा. या जगाला आणि देशाला करू द्या मराठीची ताकद आणि शक्ती काय. एकदा अंतरवाली करोडो लोक आले आता 6 करोड मराठा साम्राज्यात एकत्र यायला लागला. मुंबईत फक्त मुंबईतून 1 लाख नारायणगडावरती येणारे माणूस यांनी किती डावटी माझ्यावरती तरी मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही. समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहणार. समाजाने शिवाराने पाठबळ मला ठेवा मला करायचं. समाजावर कसलाच अन्याय होणार नाही. सगळे एकमेकांच्या ताकदीने राहून जातात. समाज समाजाचे पुढे नाही. तुम्ही कसं करा तुम्ही कसं तरी जाताल पण तुमची पुढची
एकमेकांच्या मदतीला कुठलं काही कळालं त्यांच्या मदतीला जा. उघडं पडून देऊ एकमेकाला. हातून विनंती, आता जाती कचराली राजकारणासाठी कधीच भेटून देऊ नका. पुढच्या काळात ताकदीने एकत्र आरक्षण मिळवायचे आणि ऊस हातात करावी ही विनंती करतो. धन्यवाद. रस्ता मग चालता येत नाही. सध्या अमळनेर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये मनोज जरांगे पाटील आहेत. आपण पाहतोय सध्याची ही सर्व दृश्य आहेत अमळनेर येथील आहेत. बीड जिल्ह्यामधील पाटोदा तालुक्यातील अमळनेर येथील ही सर्व दृश्य आपण पाहतो. हे दादांच्या सोबत असलेला ताफा आहे आणि इकडे काय